असलेल्या माधव भांडारी यांच्यापर्यंत चंद्रकांत बोजगर आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत। थोड्याच वेळात ते संपर्कात येतील आणि मग त्यानंतर आपण अधिक चर्चेसाठी त्यांच्यापर्यंत जाऊ। माधव भांडारी भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ नेतृत्व आहे, बंगाल्यांच्या एकूणच मूडला अत्यंत चांगले जाणतात, डाव्यांचा खरा चेहरा असं पुस्तकही त्यांनी लिहिलंय। माधवराव, आवाज येतोय? हो, येतोय। नमस्कार। नमस्कार। आपण लवकरात लवकर व्हिज्युअली म्हणजे थोडक्यात अधिकरित्या उत्तमरित्या कॅमेऱ्याद्वारेही लोकांना दिसावं अशी अपेक्षा आहे, पण तत्पूर्वी आता ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत त्यात किंचितची आघाडी आहे भारतीय जनता पार्टीला। ही किंचितची आघाडी बदलणार आहे का थोड्या वेळात? हे सांगणं अवघड आहे, कारण पश्चिम बंगालची एकूणच डेमोग्राफी जी आहे आणि मतदानाची आकडेवारी जी आहे त्या सगळ्यातून कुठल्याही एका निष्कर्षावर ह्या क्षणी येणं हे योग्य होणार नाही। पण एक नक्की आहे की पश्चिम बंगालचं राजकारण बदललंय आणि त्या बदललेल्या राजकारणाचं प्रतिबिंब हे या निकालांमध्ये नक्कीच दिसणार आहे। कारण मतदानाचा वाढलेला टक्का हा जेवढा महत्वाचा आहे, त्याचबरोबर त्या मतदानामधल्या वेगवेगळ्या समुदायांचा जो सहभाग आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे। आणि त्यामुळे पश्चिम बंगालचा निकाल हा कोणत्याही दिशेने जाऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती मला स्वतःला वाटते। तुम्ही जे म्हणता आहात त्या अनुषंगाने माझ्यासोबत असलेल्या डाव्यांच्या प्रतिनिधीला म्हणजे चंद्रकांत बोजगर यांना मला विचारायचंच आहे, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न अधिक घेतो माधवराव आपल्यासाठी। कोणत्याही दिशेला हे मतदान जाईल असं आपल्याला का वाटतं? नाही, कोणत्याही दिशेला म्हणजे खरं म्हणजे दिशा दोनच आहेत। काँग्रेस आणि डावे हे काही पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये त्यांचा संदर्भ उरलेला आहे, औचित्य उरलेलं नाही, ते संपलेले आहेत। संघर्ष जो आहे तो तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्येच आहे। आणि मागच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन जर कोणी या निकालांचा विचार करायला लागला तर त्याला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल असा मला पूर्ण विश्वास आहे। कारण मागच्या निवडणुकांमधल्या निकालांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे। संघर्ष म्हणजे ज्याला तुम्ही काटेकी टक्कर म्हणून दर 2 सेकंदांनी म्हणत असतात तशी काटेकी टक्कर राहील हे नक्की आहे। पण भाजपा कदाचित 2 पावलं पुढे असेल असं मला